मोगाच्या भावा बहिणीनो, जेजून मेंढरा पाळली, जेजूकडे मेंढरा असलेली 100-200 मेंढरा असलेली, आणि तुमका जेजून सांगितलेले असा एक रस्तो दाखवलेला असा पैसे कसे कमवायचे. समजले? तुम्ही तुमच्या भुरग्यांकी इंग्लिश मिडियम स्कुलात घातले तर एवढं पैसो असा, एवढं पैसो लागता, खूप पैसो लागता. तुम्ही मराठी मिडियम शिकवायचे, त्यांना स्पर्धा परीक्षेची एक्झाम देऊ सांगायचे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ सांगायचे, स्कॉलरशिपची एक्झाम देऊ सांगायचे, नवोदय स्कूलची एक्झाम देऊ सांगायचे. असे तुमच्या भुरगे असे कॉम्पिटेटिव्ह बनतले. हे इंग्लिश मिडियम स्कूलात कॉम्पिटेटिव्ह बनत नाहीत आणि मराठी मिडियम स्कूल असतात ते सर जे सर असतात तुमचे शिकवणारे ते पण कॉम्पिटेटिव्ह असतात. आणि असे करून तुम्ही तुमच्या भुरग्यांकी मराठी मिडियम 10वीपर्यंत शिकवायचे आणि मग तुमका पैसे लागतो. आणि तुमच्याकडे पैसे नसलो ना, तुम्ही बकरी पाळायची, जेजूसारखी मेंढरा पाळायची. 100 बकरी बाद झाली, 100 बकरी बाद झाली, एक बकरी 25,000 असा. आणि तुमच्या भुरग्यांकी ते पैसे दवरायचे. त्यांना 12वी नंतर लागतात इंजिनिअरिंग करू 15 लाख 20 लाख. ते बकरी पाळायची आणि बकरी पाळून तुम्ही पैसे तसे बँकेत दवरायचे आणि मराठी मीडियममध्ये फ्रीमध्ये शिकवायचे. ह्यांच्या नादाक लागल्यात तुम्ही का ना, पैसे सगळे सपतेले तुमचे. वर्षाक 1 लाख रुपये लागतील तुमका आता एक्झाम्पल दिलं हवेन कुठले होली क्रॉसचे वर्षाक 1 लाख रुपये एका भुरग्याक लागतात. तेवढे घालून का फायदो ना. मराठी मिडियम शिकवायचे फ्रीमध्ये 12 लाख तुमचे वाचले, तेच 12 लाख दवडायचे 12वी नंतर. इंजिनियर डॉक्टर बनवायचे. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी मराठी मिडियम स्कुलात स्कॉलरशिपची तयारी जाता आणि त्यांचे सर पण बरे असतात. माका हे तुमका सांगूचे असलेले की इंग्लिश मिडियम स्टुडंट केले बरोबर असा. तुम्ही इंग्लिश मिडियम स्टुडंट तुमच्या भुरग्यांनी शिकले समजले, फुडें कितें तुमकां ॲडमिशन कोण दितलो. आमच्या फादरांचे व्हडले व्हडले कॉलेजीस असतात ते तुमकां ॲडमिशन मिळत ना. ती नीटची एक्झाम जरी पास झाली तर ॲडमिशन मिळवचीच ना तुमका. माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. बकरी पाळा, जेजून कशी बकरी पाळली तशी तुम्ही बकरी पाळायची. जेजून तुमका एक रस्तो दिलेला असा मेंढरा पाळूचो. मेंढरा पाळायचे आणि पैसे कमायचे. एक बकरी आता 25,000 रुपये असा. विचार करून